आपण 3-4 दिवसापहिले एक व्हिडिओ टाकली होती ज्यात त्या महिलेच्या मांजरीमुळे बिल्डिंग मधल्या लोकांना त्रास होत होता, तर त्यांनी तिला सांगूनही ती ऐकत नव्हती। पण आज लाईव्ह बघून घ्या हे दृश्य, तुम्हीच सांगा अशा लोकांचं काय करावं। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आपल्या, तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून टाकलेली व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिले दिसेल। डॉग लवर्सला काय तोड नाही, त्यांचे इतकं प्रेम तर एखादी व्यक्ती सुद्धा कोणत्या व्यक्तीवर करत नसेल। बरेचदा तर ही डॉग लवर्स असणारी कॅटेगरी सोशल मीडियावरच एकमेकांना भिडते। कुत्र्यावर असणारे इतकं प्रेम त्यांना कधी कधी सगळ्या हद्दी पार करायला लावतं। आता तुम्ही म्हणाल छे असं काय नाही, कुत्र्यांसाठी कोण का भांडेल, पण हे होतंय। माझ्या कुत्र्यालाही कुत्रा म्हणू नका, त्यांच्या नावाने हाक मारा असं म्हणणारी देखील लोक आता अस्तित्वात आहे। असाच एक लिफ्ट मधला व्हिडिओ पुन्हा समोर आला आहे, ज्यात लहान मुलाने प्लीज कुत्रा लिफ्ट मध्ये आणू नका, मला भीती वाटते असं सांगितल्यावर या महिलेने 8 वर्षाच्या चिमुकल्याला अमानुषपणे मारहाण केली। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल। घटना आहे उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील एका महिलेने 8 वर्षाच्या मुलाला लिफ्ट मधून ओढत नेऊन बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक मुलगा लिफ्ट मध्ये उभा होता, तेव्हा अचानक ती महिला तिच्या पाळीव कुत्र्यासह आत आली। यावेळी हा मुलगा कुत्र्याला घाबरला। मुलाने महिलेला हात जोडून कुत्र्याला आत घेऊ नये अशी विनंती केली, मात्र महिलेने मुलाची स्थिती समजून घेण्याऐवजी रागाच्या भरात त्या मुलाला लिफ्टमधून बाहेर काढले आणि चापट मारण्यास सुरुवात केली। लिफ्टमधील सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की मुलगा अक्षरशः हात जोडून रडत रडत महिलेला विनवणी करत आहे, मात्र महिलेने मुलाला बेदम मारहाण केली। पुढे तो पुन्हा लिफ्टमध्ये शिरला आणि रडताना दिसत आहे। या घटनेने सोसायटीतील रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। त्यांनी सोसायटीच्या गेटवर घोषणाबाजी केली। त्यानंतर पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेतली आहे आणि महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। तसेच या प्रकरणाचा सविस्तर तपास सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे।